नमस्कार. कोसला या आगळ्या वेगळ्या कादंबरीमुळे ज्यांची मराठी वाचकांना ओळख झाली आणि गेल्या 50 वर्षात मराठी साहित्य जगताला समृद्ध करण्याचं काम ज्यांनी केलेलं आहे, अशा आदरणीय डॉक्टर भालचंद्र नेमाडे सर यांना यंदाचा ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. आपण नेमाडे सरांना त्या संदर्भात भेटणार आहोत आणि त्यांच्या या एकूण साहित्य प्रवासासंदर्भात त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत. मी आहे मुंबई विद्यापीठात आणि आपल्यासमोर आहेत डॉक्टर भालचंद्र नेमाडे सर. धन्यवाद. साधारणतः तुम्ही प्रसारमाध्यमांसमोर जास्त जात नाही, तुम्ही साहित्य सेवेमध्ये जास्त मग्न असतात, परंतु ज्ञानपीठ पुरस्कार मिळाल्यानंतर तुम्ही ही पहिल्यांदा मुलाखत देतात, त्याबद्दल मी आधीच तुम्हाला धन्यवाद देतो. सर, सर्वप्रथम मला जाणून घ्यायचं आहे की मराठी भाषेसंदर्भात आता खूप वेगळ्या पद्धतीने बोललं जातं. मराठी भाषा संवर्धनाचं, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासंदर्भात प्रयत्न सुरू आहेत. आपण या सगळ्या प्रक्रियेशी जवळून आहात. इंग्रजी माध्यमातून विशेषतः इंग्रजीचं अध्ययन केल्यानंतर आपण मराठीचा जो तुमचा विचार वारसा होता तो जपला आणि त्यापुढे तुम्ही जे काम केलेलं आहे ते सर्वश्रुत आहे. तर आपण सर नवीन पिढीला काय सांगणार भाषेसंदर्भात? मातृभाषा मराठीच नाही कोणाची, ही मातृभाषा हीच आपल्या ज्ञानाचं आकलन करून देणारी एकमेव अशी संस्था असते. बरोबर. आणि ज्ञानभाषाही तीच असते. आपली एकूण जगण्याची आणि वागण्याची सगळी दिशा आपल्याला भाषेतूनच मिळते. म्हणून आपली भाषा प्रथम अत्यंत चांगली आली पाहिजे. अगदी यशस्वी होणाऱ्या माणसाचं हे रहस्य म्हणता येईल. सर, मराठी भाषा वाचवण्यासंदर्भात, मराठी भाषा अधिक सशक्त आणि समर्थ करण्यासंदर्भात खूप बोललं जातं सध्या. मराठी भाषेला अभिजात जो क्लासिकल लँग्वेजचा दर्जा देण्यासंदर्भात सुद्धा बोललं जातं, परंतु ग्रामीण भागातून मराठी भाषा शैक्षणिक क्षेत्रातून हद्दपार होताना दिसते. तुमचं काय मत? हे अलीकडचं एक गेल्या 10 वर्षातलं चित्र आहे असं मला दिसतं की पालकांच्या अंधश्रद्धेमुळे हे घडतं असं झालेलं आहे. आम्ही लहान असताना तर आम्हाला हा चॉईसच नव्हता. म्हणजे आम्ही अगदी 10वीपर्यंत मराठीच होतं आणि पुढे अगदी कॉलेजपर्यंत आम्ही मराठीच वापरत होतो. आणि अगदीच पोस्ट ग्रॅज्युएट लेवलला फक्त गरज पडली तर इंग्रजी असं होतं. आणि माझ्या मते त्या पिढीने काही कमी कामगिरी केलेली नाही आहे. सगळेजण आपले अगदी नारळीकरांपासून जर म्हटले वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सगळ्या क्षेत्रात ते आपल्या आपल्या मातृभाषेतून पुढे गेलेल्या लोकांनीच हे आधुनिक भारत घडवला आहे. अगदी गांधी, टागोर, विवेकानंद हे लोक सोडा, रमण महर्षी किंवा अरविंद घोष हे आपापल्या भाषेतून शिकलेले लोक सोडा, पण वेगवेगळ्या ज्ञानशाखांमध्ये सगळे लोक तसेच होते. पण आता कसं काहीतरी स्वातंत्र्यानंतर जी पालकांची पिढी आली त्यांनी असं एक काहीतरी खूळ आणलं की आपल्याला इंग्रजीमुळे नोकऱ्या मिळतील, इंग्रजी हा ज्ञानभाषा आहे, ज्ञानभाषा हे एक मोठं खूळ झालं. म्हणजे मला तर लहानपणापासून ते सांगितलं गेलं ते चुकीचं आहे. ज्ञानभाषा ही कधीही अशी मातृभाषा व्यतिरिक्त नसते. आणि ती फार तर आपण एक जगाच्या काय माहितीसाठी ते ठीक आहे. माहिती म्हणजे इन्फॉर्मेशन, माहिती म्हणजे काही ज्ञान नाही. माहिती वेगळी, ज्ञान वेगळं. नाही तर तुम्हाला माहिती सगळी गुगल उघडलं की सगळी माहितीच आहे ना, ते काही ज्ञान नाही. पण ज्ञान हे माझ्याकडे येते. म्हणजे मी आता जर कोणी एक माणूस येताना दिसला की अरे हा काठेवाडी दिसतोय, तर काठेवाडी असणं हे ज्ञान आहे. ते तुम्हाला गुगलमध्ये पाहून नाही सापडत. किंवा एखादा काहीतरी कुत्रा चाललेला आहे, तो शेपटी हलवतोय, तर त्याला काय पाहिजे ही त्याची जी देहभाषा आहे ती सुद्धा मला ती समजते. ती लहानपणापासून आपल्याला आपापल्या भाषेतून कळते आणि त्याशिवाय तुम्हाला दुसरा मार्ग नाही. आणि हे सगळ्या जगात मानलं जातं. असं काही नाही की मी स्वतः सांगतोय. हे अगदी शास्त्रज्ञ, तत्वज्ञ, नंतर भाषाशास्त्रज्ञ आणि शिक्षणशास्त्रज्ञ या सगळ्यांनी वारंवार सांगितलेलं हे सत्य. एवढं नाही तर जे आहे त्यांचा असा खलिता आहे सगळ्या देशांना की कमीत कमी मातृभाषा आपापल्या भाषेतूनच शिकवा. सर, एकीकडे म्हणजे मराठी भाषा ही शाळेतून संपत चाललेली आहे. म्हणजे आता छोट्या छोट्या तालुक्यांमध्ये सुद्धा तिथे 3-3, 4-4 इंग्रजी भाषेच्या शाळा असतात आणि सगळ्या पालकांना वाटतं की आपल्या मुलांना टाय लावून शाळेत पाठवावं वगैरे वगैरे. परंतु त्यानंतर आता जो अभिजात भाषा करण्याचा जो नवीन प्रस्ताव आलेला आहे त्यावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. तर
त्याच्याने काय फरक पडणार आहे? मराठी अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने काय फरक पडणार आहे? जर आम्ही मुळातून तुटत चाललेलो आहोत आणि वर तिकडे फळं चांगली आली म्हणून जर आम्ही स्वतःची फाट थोपडली तर काय? हे जे प्रेम आहे अभिजात भाषा करण्याचं, हे म्हणजे काय म्हणायचं, एक कॉम्प्लेक्सच आहे हा, की आपण घरात मराठी वापरत नाही ना, निदान ती अभिजात भाषा तरी होऊ द्या, असंच आहे ते. म्हणजे जसं स्त्रियांना जास्तीत जास्त अत्याचार करायचे आणि स्त्रियांना देवी म्हणायचं, असाच तो कॉम्प्लेक्सचा प्रकार आहे. तर त्याच्यानी काही फार होणार नाही मराठीत फरक. म्हणजे मराठीचं जे अस्तित्व आहे ते आपले खेड्यापाड्यातले लोक, शेतकरी लोक किंवा एकूण वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये मराठी वापरली जाते, तेच खरं मराठीचं वैभव आहे. हे अभिजात होण्यानी, ते ग्रँड मिळण्यानी आणि नुसतं ते मिरवण्यानी काही फरक पडणार नाही. म्हणजे आता आधी ज्या अभिजात भाषांचा दर्जा ज्या भाषांना मिळालेला आहे तिथे तर काय ग्रेट फरक पडलेला आपल्याला दिसत नाही. आणि हे तामिळ लोकांची जी सुरुवात झाली ती त्यांच्या त्या अट्टहासापायी झाली. तर तामिळ आधीपासून क्लासिकल आहेच, ती आली. आणि सगळ्याच भाषा आपल्या क्लासिकल आहेत. आमच्याकडे भाषाशास्त्रात असं म्हटलं जातं की भाषा ह्या सगळ्याच सुमारे 50,000 वर्षाची परंपरा असलेल्या आहेत, त्या कधीच बंद पडलेल्या नाही, तर त्या चालू आहेत ना. म्हणजे मराठीचं जे काही मूळ आहे ते 60,000 वर्षापासून चाललेलं आहे. असं नाही म्हणतात की ते संस्कृतपासून आली आणि प्राकृतपासून आली, चुकीचं आहे. संस्कृत ही फार नंतर आली, प्राकृतही त्याच्यानंतर आली. त्याची नाव आहेत ही नुसती, अशी काही भाषा नव्हती. ते नुसतं प्राकृत म्हणायचं त्याला, पण त्या प्राकृत म्हणजे पूर्वीचे लोक नैसर्गिक जे बोलायचे ते. आणि त्याचं यांनी जे व्याकरण तयार केलं की सप्तमी विभक्तीत अमुक असतं, षष्टी अमुक, किंवा हे वाक्य रचना अशी भूतकाळ असं बसवायचं आणि त्याला प्राकृत म्हणायचं. पण ह्या भाषा फार प्राचीन आहेत सगळ्याच. सर, तुम्ही सातत्याने भाषेचा अभ्यास करतात, मराठीचा एकूणच सगळा जो इतिहास आहे, मराठीची जडणघडण ती सगळी तुम्ही अभ्यासलेली आहे. मराठी भाषेमध्ये आत्ता जे मुळातले प्रश्न आहेत ते म्हणजे जे संस्कृतमधून आलेले शब्द आहेत त्यांच्यासाठी वेगळे नियम, आणि मराठी आणि विदेशी भाषेतून आलेले शब्द आहेत त्यांच्यासाठी वेगळे नियम. तर हे काय आहे मुळात? म्हणजे हे गुलामीचं जे लक्षण आहे ते आहे. म्हणजे संस्कृतची गुलामी जे म्हणतात ना ती झालेली, की बा णच्या ऐवजी न म्हणणं हे खरं, किंवा नच्या ऐवजी न म्हणणं हे शुद्ध, हे अशुद्ध. आता पाणी हा शब्द शुद्ध आहे, बरोबर. खरं तर संस्कृतमध्ये पानी असा शब्द आहे, म्हणजे हे अशुद्ध झालं की नाही, पण याला शुद्ध म्हणायचं. त्याच्यात काय फरक पडतो? न म्हटल्याने काही वस्तूत तर काही फरक पडत नाही. त्यामुळे नुसत्या न हा जो ॲलोफोनिक व्हेरिएशन आम्ही म्हणतो, की एका ध्वनीचे अनेक भाग असतात, त्याच्यात कोणी न म्हणतो, कोणी न म्हणतो, कोणी त्याच्यामधलं पण अण असं एक असतं काही. हे सगळे नचेच प्रकार आहेत आणि ते सगळे शुद्ध आहेत, असा हा एक शास्त्रीय दृष्टिकोन आहे. पण कुठेतरी स्टँडर्ड एक ठेवावं लागतं, हे बरोबर आहे. पण स्टँडर्डचा अर्थ असा नाही की शुद्ध आणि अशुद्ध म्हणजे काही. स्टँडर्ड म्हणजे हेही आहे आणि तेही असं केलं पाहिजे. आता तुम्हाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. तुमचं इतक्या वर्षाची जी साहित्य साधना आणि इतक्या वर्षाचा तुमचा जो लढा आहे, देशीवादाच्या पुरस्कारासाठी तुम्ही जी एक अथक मेहनत घेतली त्याचं फळ मिळालं. तुम्हाला काय वाटतं? ती पावती आहे एक म्हणता येईल. तशी ही पावती काही ज्ञानपीठांनीच मिळाली असं नाही. मला आधीपासून सगळ्या वाचकांकडून, वेगवेगळ्या थरातल्या लोकांकडून, सगळ्या प्रकारच्या विद्वानांच्याकडून ही आधीच मला मिळालेलं आहे. पण ही एक अशी काय म्हणायचं राष्ट्रीय स्तरावरची एक पावती असते आणि मग त्याला आपण त्याला एक मान द्यावा लागतो. तर त्यामुळे आपण त्याचा सन्मान केला पाहिजे. सर, तुम्ही आता मराठीबद्दल बोलत आहात. मला तुमचं ते पुस्तक ठाऊक आहे. तुम्ही इंग्रजी भाषिक लोकांना किंवा अमराठी लोकांसाठी तुम्ही इंग्रजीमधून मराठी भाषा कशी शिकावी हे पुस्तक लिहिलेलं आहे. इंग्लंडमध्ये असताना, मराठी शिकवत असताना ते पीस कोअरचे लोक त्यांनी सांगितलं की आमचे काही लोक जाऊ इच्छितात, 40 लोक काहीतरी दरवर्षी जातात आणि त्यांना मराठी तिथे शिकावं लागतं. ते नीट शिकत नाहीत तिकडचे लोक. तर तुम्ही इथे शिकवून पाठवलं तर ते लगेच सुरू करतील काम. म्हणून मग मी त्यांच्यासाठी तो कोर्स तयार केला आणि तुम्ही 2 वर्ष सारखा शिकवला तिथे इंग्लंडमध्ये. आणि चांगली ती काय, त्याला 200-300 वाक्य आली की पुरेसं असतं. की खेड्यात गेल्यावर राम राम करणं आणि आपल्या भाषेत बोलणं, गावठी भाषेत बोलणं, म्हणजे होय म्हटलं तर जास्त ते जवळ जातं लोकांचं. हे त्यांना पटलं ते आणि ते मोठ्या प्रमाणावर लोक शिकले ते. आणि त्याच्यामुळे मग ते नंतर त्यांचाच आग्रह असा झाला की आता मी परत यायला लागलो इंग्लंड सोडून, तर म्हणाले आता शिकवणारे कोणी नाही तर हे तुम्ही लिहून तरी काढा. त्यांनी मला मुद्दाम त्याच्यासाठी लिहायला लावलं आणि ते छापलं पण, आणि ते आता तिकडे जोरात चालतं. सर, तुम्हाला काय वाटतं की मराठी किती काळ टिकेल? मराठी शाळा बंद पडत चालल्या सर, मोठ्या प्रमाणात जिल्हा परिषदेच्या शाळा बंद पडत चाललेल्या आहेत. सुदैवाने बरं का आपल्याकडे 50% निरक्षर लोक आहेत, त्यामुळे 50% काही मराठीला भीती नाही.
म्हणजे निरक्षर लोक आपली भाषा वाचवतील वाचवतील. असं म्हणेल. पण साक्षर लोकांपासून भीती आहे आपल्याला, आणि जे उच्च शिक्षित आणि सोकाळ विद्वान आहेत त्यांच्यापासून मराठीला भीती आहे. कारण ते मराठीचा वापर करून महाराष्ट्रातली भौगोलिक संपदा वापरून तिकडची संस्कृती इकडे आणतात. लादण्याचा तर प्रयत्न. यांच्यापासून आपल्याला धोका आहे. आणि हे जे सगळे तथाकथित विद्वान आहेत मराठीचे धरून, यांना नीट मराठी माहीत नाही, त्यांचा इतिहास माहीत नाही, मराठी ज्ञानेश्वराच्या आधी सुद्धा 1000 वर्ष होती हे माहीत नाही. बरं, आपल्या या मराठीच्या विभागांमध्ये प्राकृत शिकवली जात नाही. प्राकृतचा विद्वान आता महाराष्ट्रात कोणी मिळत नाही. पूर्वी आपल्याकडे 2-3 विद्वान होते, कोलत्यानं प्राकृत येत होतं. नंतर कोल्हापूरकडे कोण मोठं काम करणारे लोक होते, जैन विशेषतः. तर हे कारण त्यांच्या त्या धर्मशास्त्रात मराठी असल्यामुळे त्यांना प्राकृत येत होती. अजूनही असं काही ठिकाणी जिथेही ते प्राकृत शिकवलं जातं तिथे तिथे मराठी जुनी शिकवली जाते, ती खरी मराठी आहे. ही ज्ञानेश्वरी आणि लीळाचित्राच्या आधीपासून जी मराठी आहे ती शिकवली जात नाही दुर्दैवाने. आणि असेही विद्वान तयार झाल्यामुळे मग यांनी ते बड्या बंडखोरात ज्ञानेश्वर नामे पहिला असं पाठ करून घेणं आणि तेच सुरुवात आहे असं, हे चुकीचं आहे. आपल्या आधी अगदी गाथा सप्तशतीपासूनची जी मराठी आहे ती आपल्याला शिकवली. कारण तिथलं जे वातावरण आहे ते विदर्भातलं खानदेशातलं आहे. तापी आणि गिरणामधली जी गाथा सप्तशती जर असेल तर तिथले लोक बोलतात ती मराठीच असायला पाहिजे ना, दुसरं कोण असणार तिथे. तिथे काही पर्शियन किंवा इंग्रजी नव्हती त्यावेळी, तर ती आपलीच आहे असं समजून ती जोडून घेणं आणि त्याच्यात काम करणं हे दुर्दैवानी मधल्या विद्वानांनी केलं नाही. आणि मग त्यामुळे मराठी वाईट पंथाला लागली. कारण तिचं मूळ काय आहे ते तुम्ही परत शोधून ते परत शिकलं पाहिजे आणि ते वाढवलं पाहिजे. आणि मराठीचा निदान निम्मे नाही म्हणणार पण 1/4 भाग त्या 1000 वर्षाला दिला पाहिजे. पहिले इसवी सनाचं पहिलं शतक, ते म्हणजे आता वररुचीनी इसवी सनापूर्वी 250 मध्ये महाराष्ट्रीचं व्याकरण लिहिलं आहे. म्हणजे महाराष्ट्री तर बोलत होते. आणि इतर ज्या भाषा होत्या प्राकृतच्या, पैशाची, मागधी, अर्धमागधी, यांना गौडी, यांना त्यांनी शेषम महाराष्ट्रीवत असं त्यांचं व्याकरण सांगून हे महाराष्ट्रीप्रमाणे बाकीचा लावा, हे अमुक अमुक क्रियापद कसं चालतं तर शेषम महाराष्ट्रीवत सांगून, म्हणजे महाराष्ट्रीसारखं, म्हणजे इतकी ती स्टँडर्ड भाषा होती. असं असताना आपणच महाराष्ट्री बुडवली असा त्याचा अर्थ होतो. आणि मग ती जवळपास नाहीची झाली आणि फक्त म्हणायचं की प्राकृतपासून झाली आहे. प्राकृत काय याचा काही नीट अर्थ माहीत नाही. प्राकृत वगैरे अशी काही भाषा नसते, ती नुसती कल्पना आहे. पण महाराष्ट्री भाषा होती आणि ती अगदी मागे जात म्हणजे 2000 वर्षापूर्वी सुद्धा ऑस्ट्रिक जे लोक आपल्याकडे होते, मुंडा म्हणजे आमच्या गावात जे कोरकू लोक आहेत, तर त्यांच्यापासून ती आलेली भाषा आहे. आपले जे अनेक शब्द डिक्शनरीत नेहमी देशी असं म्हणतात. देशी म्हणजे काय, त्याला काही अर्थ आहे की नाही, तर ते मुळात हे ऑस्ट्रिक किंवा मुंडाच शब्द आहेत. उदाहरणार्थ बोकड, बोका, बोआ, हे बो असलं की तो म्हणजे मेल पुरुष असा त्याचा अर्थ होतो. पण आपण नुसते बोकडचा अर्थ देशी तसं नाही. बो म्हणजे पुरुष आणि बोकड आता त्याची जी स्त्रीलिंग होतं ते नाहीसं झालं. तसंच बोका स्त्रीलिंगी नाहीसं झालं. असे ते काही शब्द राहिले काही गेले. आई हा आपला म्हणजे आपल्याकडे इंडो आर्यन संस्कृत मा जे आहे किंवा मातृ ते नाहीये, ते आई आहे. आणि हे अगदी मेघालय पासून मिझोराम पासून आसामी, ओडिया आणि मराठीपर्यंत आई, सगळीकडे आई वापरतात. तर आमची नातवंड आसामात आहेत, तर ती जेव्हा आई हाक मारतात तर तिथल्या लोकांना वाटतं हे आसामीच आहेत, कारण आई आसामीत सुद्धा आईच आहे. हे आपल्यातलं जे तळ आहे, पाया आहे, तो एकच आहे. आणि तो दुर्दैवाने मधल्या काळात गेला असं झालं. आणि मग ते आई काय तर देशी असं नाहीये, तो ती एक भाषा होती पूर्वी. म्हणजे जे आपले राज्यकर्ते आहेत त्यांनी याकडे कशा पद्धतीने बघितलं पाहिजे? आता याचे नियमच केले पाहिजे बा. जसं तुम्ही दारू बंदी करता किंवा मटका बंदी करता, तंबाखू बंदी करता आणि अफू आणि गांजा याच्यावर तर पूर्ण बंदी आहे, त्याला तुम्ही कैदेत टाकता, तसे याचे कायदे केले पाहिजे. म्हणजे हे कैदेतच टाकले पाहिजे लोक, कारण हे दारू मटक्यापेक्षा आणि अफूपेक्षा वाईट आपल्याकडे प्रस्ताव होत चाललाय. आणि त्याच्यामुळे आपली पूर्ण कल्चर खलास होत, नुसतं भाषा बदल नाही होत तर त्याचा सांस्कृतिक बदल मोठा झाला. आणि त्याच्यामुळे आपले प्रश्न आपल्याला सुटत नाही आहेत. साधा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटत नाही. याचं कारण तुम्हाला ते लोकांची भाषाच कळत नाही, काय त्याच्यातून मग साधत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला हे मातृभाषेकडे गेल्याशिवाय जगात कुठेही हे प्रॉब्लेम नाही आहेत. पिण्याचा पाण्याचा प्रॉब्लेम हा कोरियात नाही, जपानमध्ये नाही, चीनमध्ये नाही, पण तुमच्या देशात इतक्या मोठ्या प्रमाणात की अर्धे लोक मरतात, सुइसाईड
करतात लोक, लाखो लोक हे करतात. तर हे तुम्हाला कळत कसे नाही मुद्दे, याचं कारण तुमचे ते फायली असतात त्याच्यात ती जात नाही. तिथे तुम्ही इंग्रजीतून नोट करता की काहीतरी 20,000 फार्मर्स कमिटेड सुइसाईड लास्ट इयर. याचा अर्थ ते शेतकरी पाण्याविचा मेले, कशामुळे मेले असा होत नाही. कमिटेड सुइसाईडचा अर्थ वेगळा होतो आणि ते पाण्याविषयी अजून मेले असा वेगळा होतो. तर ते आपापली भाषा वापरली पाहिजे, तरच आपली सुधारणा होईल आणि आपल्याला काहीतरी करता येईल. सर, तुमचे कोसलापासूनचा जो प्रवास सुरू झाला, तुम्ही एकदम 25शीत असताना कोसला लिहिली आणि त्यानंतरचा जो प्रवास सुरू झाला तो सगळा आमच्या पिढीने अनुभवला. विशेषतः कोसला वाचत आमची पिढी मोठी झाली आणि तुम्ही तुमचे जे शब्द आहेत परंतु वगैरे विशेष वगैरे ते बोलत आम्ही लोक जगलो किंवा वाढलो. आता तुम्हाला नव्या पिढीतली मुलं भेटतात का? हो, नवी मुलं पण. आता मी फर्ग्युसनमध्ये 50 वर्ष कोसलाची साजरी झाली, तर आम्ही सहज हॉस्टेलवर फेरी मारली. तर लक्षात आलं त्यांच्या की कोणी म्हणे मी इथे राहत होतो, तो म्हणतो असे आमचे सगळे त्यावेळेचे लोक जमले होते 15-20 जे काय राहिले आहेत ते. तर त्यांनी पाहिल्यावर मी इथे राहत होतो, इथली मुलं आली तर ते सगळ्यांनी ते कोसला वाचलेलं होतं. उलट ते असं म्हणतात की आम्ही आल्या लोक म्हणतात फर्ग्युसनमधल्या मुलं एकमेकांना की ते कोसला वाच आधी, कारण ते आणि खोटेच सांगतात हा प्रोफेसर तो आहे, तो अमुक आहे. ते त्यावेळेचे रिटायर झाले पण तसे प्रोफेसर अजून आहेत की जो तयारी करून येत नाही तर हे त्याचा आहे असं त्याच्याबद्दल आज सांगतात. आणि ती सगळीकडे लोक वाचतात. म्हणजे आता दिब्रुगडमध्ये मला परवा मुलं भेटली 2, ते म्हणाले की आम्ही फर्ग्युसनमध्ये होतो, कारण बरेच आसामी लोक येतात तिथले. म्हणे आमच्या या कोसलामुळे आमचं लग्न झालं, कारण त्यालाही आवडायची 3, मला आवडायची आसामी भाषांतर. त्याच्यामुळे आम्ही जवळ आलो आणि मग आमचं लग्न झालं. म्हटलं एवढा क्रिएटिव्ह जर कोसलाचा परिणाम असेल तर चांगलीच आहे म्हटलं, तुम्ही वाचत चला ती. म्हणजे ते मुलांना अजूनही आवडते ती. सर, कोसला म्हणजे खानदेशी तुमचा शब्द आहे कोश. कोशामध्ये असलेल्या पांडुरंग सांगवीकरची कथा तुम्ही त्याच्यामध्ये मांडली, तो आत्ममग्न आहे. आणि त्यानंतरच्या काळात वेगाने जागतिकीकरण घडताना आपल्याला दिसलं. आता प्रचंड वेगाने शहरीकरण होत आहे. तर या सगळ्याचा परिणाम जो आता नव्या पिढीवर विशेषतः झालेला आहे, त्यांचं जगणं प्रचंड प्रमाणात बदलून गेलेलं आहे. तर कोसला तुम्ही लिहिली 25शीत असताना तेव्हाची, आणि आताचा हा जो कोशामध्ये गेलेला नवा तरुण वर्ग, त्याची कशी तुलना तुम्ही करता? आज सुद्धा मला असं वाटतं ते खरंच आहे. म्हणजे आज जी त्या वयाची मुलं आहेत ती अशीच कोशामध्ये सापडतात आणि मग त्याच्यातून कसं बाहेर पडावं याचा विचार ते त्यावेळी करतात. असं ते अजूनही त्याला रिलेव्हन्स आहे. तो असा की पितृसत्ताक पद्धती ती काही बदललेली नाही. शिक्षणाचं वाटोळं जे चाललं आहे ते काही बदललेलं नाही. नंतर हे इंग्रजीचं वर्चस्व किंवा शहरी वातावरण लादणं हेही काही बदललेलं नाही. त्यामुळे जो गुदमरण आहे आणि कोसला होणं ही तरी क्रिया सारखीच आहे. हा सर, म्हणजे तो जो गावातून आलेला असतो त्याचे संस्कार, त्याचं सगळं जगणं ते पूर्ण वेगळं असतं. आणि शहरात आल्यानंतर इथलं सगळं वातावरण वेगळं असतं, इथलं जगणं वेगळं असतं, इथली सांस्कृतिक परिमाण वेगळी असतात. तर त्यात तो म्हणजे त्याचं सँडविचीकरणच आहे. बरोबर. म्हणजे पॅटर्न बदलतो फक्त. की तुम्ही पूर्वी तुटक्या चपला घालून शाळेत जायचे, तर आता तुम्हाला मोजे आणि बूट घालून जावं असं बरं वाटतं. पण याच्यानी म्हणजे हा फॉर्म बदलतो, फीचर तुमचं बदलत नाही. तुम्ही शाळेत जाणं अजूनही तसंच आहे. म्हणून मग त्या 3 पिढ्यांनंतर सुद्धा ते काही अनुभव जाणीवेतले आहेत ते काही बदलत नाहीत, ते कायमच राहतात. आणि उलट आता त्याची जास्त गरज आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं जास्त वाचले जातात कोसला. म्हणजे त्यावेळचा जर माझा खप पाहिला कोसलाचा, तर एक ती दरवर्षी साधारण काहीतरी 500-1000 प्रती जायच्या. आता दरवर्षी जास्त प्रती जातात आणि मोठ्या दरवर्षी ती रिप्रिंट होते. पूर्वी वेगवेगळ्या भाषांमध्ये होते पण, आणि ती पण रिप्रिंट चाललेले असतात. म्हणजे गरज आहे अशा विचारांची. आणि आपल्याला कुठेतरी मुलांना एक आरसा पाहायला मिळतो त्याच्यात, असा त्याचा अर्थ होतो. कोसला
पासून सुरू झालेला आपला प्रवास हा 50 वर्षाचा कोसला आता 50 वर्षाची झाली. त्यानंतर हिंदूची आम्ही इतकी वर्ष वाट बघितली, हजारो मराठी लोकांनी ती खूप वाचलेली वाचली आहे. आणि मलाही त्याच्या पुढे आश्चर्य काय वाटलं. मला पहिले आता हे हिंदू म्हणजे एवढा भाग झालाय असं समजा तुम्ही. बरोबर हे वृक्षद्वय आहे. हा एक फांदी झाली, आता या 4 फांद्या उरलेल्या अजूनही बऱ्याच असतील त्या, आता सगळ्या कशा सर आहेत? सर हेच ते वडाचं झाड ना हेच ते आपल्या इथे मी राहत खिडकीमधून होतो तुम्हाला दिसेल. आणि हे मला मॉडेल वाटायचं की असं काही आपल्याला लिहिता आलं तर आपल्याला काहीतरी करता येईल. आता कोसला म्हणजे कसं एक सरळ वाढणारं झाड आहे, ते ठीक आहे, पण असं खूप उपशाखा शाखा आणि अनेक प्रकारचे लोक, भाषा, धर्म, पंथ, हे सगळं आपल्या कल्चरचं एक काही म्हणजे भारतीय संस्कृतीचं पण तेच अगदी प्रतीक आहे ते ना? आहेच आहे, ते आहेच. आणि की ते वडाचं सुदैवाने झाड, ते सुदैवाने माझ्या समोरच 10 वर्ष होतं बरोबर. आणि मी त्यातलाच समोर ठेवून लिहित गेला थिंकिंग काय म्हणायचं, आपलं आकार कसा येईल त्याला, याचा बराच भाग या झाडाचा आहे. आपण बऱ्याचदा म्हणतो की अमक्यापासून अमक्यानी काहीतरी प्रेरणा वापरलं, घेतली. तर हे आता झाडापासून प्रेरणा घेतली हे त्या बिचाऱ्याला आपण कसं सांगणार, पण ते त्याला आनंद पण या होतो. निमित्ताने आपण सांगू शकता त्यांना कार्यक्रमाच्या त्या निमित्ताने. झाडाला आनंद होतो हे आता मला लक्षात येत आहे. बरोबर आहे. सर तुम्ही इतकी वर्ष ती कादंबरी डोक्यात पेलली कशी? लिहिताना सुद्धा तुम्ही म्हणतात तसं माझ्यावरती असं आपल्याला लिहिता आलं तरच लिहावं. बरोबर. मग त्याच्यासाठी आता तुम्ही जाती संस्थेवर जर लिहायला लागला तर त्याचा सगळा इतिहास माहिती करून घेणं, म्हणजे जसे मुळं खोल जात असणार तसं आपणही खोल जायला पाहिजे, असे आपोआप जाणीव येते ती तशी. किंवा मग आता आपल्याकडच्या पंथांचा आणि उपपंथांचा आणि धर्माचा जो काही एवढा पसारा झाला आहे आणि सगळे गुण्यागोविंदाने राहत आहेत, तर हेही आपण शोधून काढलं पाहिजे की आपल्या मूळचं स्वरूप काय होतं बरोबर. आणि हा वैदिक धर्म नेमका केव्हा आला, मोहनजोदडोमध्ये आपला हिंदू लोकांचा धर्म काय होता, असं ते आपोआपच त्या आकृतीमुळे प्रेशर येतं आपल्यावर की तुम्हाला तसं काही शोधता आला तर लिहा, नाही तर मग नुसतं किरकोळच आपले शेरेबाजी करून पुढे जाण्यात काही अर्थ वाटत नाही. म्हणजे आपल्या देशामध्ये कोणी कुत्रे खाणारे आहेत, कोणी कोल्हे खाणारे आहेत, उंदीर कोणी खाणारे उंदीर आहेत. खाणारे आहेत, कोणी नुसतीच भाजी आणि भोपळे खाणारे आहेत. या सगळ्यांचं एक काहीतरी एकमेकाशी संबंधित असं काहीतरी एक रूप आहे, आंतरिक नातं किंवा ते नातं आहे. आणि ते तुम्हाला जाणीवेतून लक्षात आलं की तुम्हाला लक्षात येतं की ही काय संस्कृती आहे. तोपर्यंत ते कळत नाही की हे इतके विचित्र लोक राहतात कसे, एवढा सहिष्णूपणा आला कसा, हे यातून आपोआप तुम्हाला उकलत जातं. म्हणून हे रूपाचं महत्त्व आहे अशा वेळी कळतं की आता हे जे रूप आहे हे आपल्याला आपल्या जाणीवेतही कसं उभं करता येईल. एवढं रूप येण्यासाठी आता तुम्हाला केवढा व्यासंग करावा लागतो किंवा किती वाचावं लागतं किंवा किती समजून घेईपर्यंत, सगळं तर समजणं शक्य नाही, पण आपल्याला कुठेतरी क्लिक होतं की अरे हे बरोबर आहे. तोपर्यंत आपल्याला परिश्रम घ्यावे लागतात. सहजासहजी लिहून तर होतंच, परंतु इतकी वर्ष लागली याचा अर्थ मग तेवढं ते जमा करत राहणं. अजूनही काही गोष्टी क्लिअर होत नाही तर त्या मला सारख्या वाचाव्या लागतात. की आपला आपण जैन धर्म हा वैदिक धर्माच्या आधी कितीतरी हजार वर्षापासून होता, तर त्याचं काय स्वरूप असावं हे अजूनही मला क्लिअर होत नाही, परंतु त्याचा मोहनजोदडोच्या संस्कृतीपर्यंत त्याचा अभ्यास आहे. म्हणजे उदाहरणार्थ आपली जी लक्ष्मी आहे ही जैनांची देवता आहे, ती वैदिक ब्राह्मणांना माहीत नव्हती. तर ही जैनांनी नेमकी लक्ष्मीच कशी शोधली आणि ती कमळात उभी आहे, म्हणजे कमळाचा काही संबंध आहे का त्याच्याशी, आणि एकूणच ते जे लक्ष्मीशी संबंधित ग्रेस आहे आणि काय म्हणतं धन संपत्ती आणि एकूण तुमच्या वागण्याची स्टाईल याचा काय संबंध आहे हे त्याच्याशी कुठेतरी नातं लागतं. मग विष्णूशी तिचं कशी ते भेट नंतरच्या झाली? लोकांनी लावलं. हे विष्णू वगैरे तर त्यावेळी नव्हतेच, हे देव नंतरच आले. मग या लोकांनी त्याचे अवतार करणं, मग ते हळूहळू ते सगळे अवतार वाढत जाणं, आमचंही त्याच्यात घ्या, तुमच्याही त्याच्यात घ्या, आता ते राम परशुराम पर्यंत अगदी बौद्धापर्यंत आणून सोडलं. पण हे फार अलीकडचं आहे, हे फार जुनी म्हणजे इसवी सनापैकी 2-3 हजार वर्षापासूनच्या ह्या सगळ्या परंपरा आणि प्रथा आहेत. सर तुमचा अजून अभ्यास चालू आहे. तुम्ही म्हणता की सतत मला नवीन शिकण्याची गरज वाटते, तर ही जी जिज्ञासा आहे ही तुम्ही या वयापर्यंत कशी टिकवली? ती मुळातच असावी. आपल्याला तुम्हाला माहिती आहे मी शेतकऱ्याचा मुलगा, तर शेती करणाऱ्याला नेहमी नवनवीन शिकावं लागतं आणि प्रत्येक लावलेलं रोप आहे त्याच्या भोवतीचं तण काढणं, त्याच्या भोवती पाणी टाकणं, प्रत्येकाचं प्रोटेक्शन कसं होईल पाहणं, सगळ्या शेताचं पाहणं आणि त्याचंही एकाचं पाहणं, हे सगळं मला असं वाटतं नैसर्गिक येत असावं. तर ते सगळं नीट झाल्याशिवाय आपण झोपायचं नाही, तर सगळं केल्याशिवाय जेवायचं नाही, असं म्हणून ते एक कुठेतरी आत असतं. ते काही असं शिकून आलं असं मला वाटत म्हणजे तुमच्या डीएनए मध्येच त्या गोष्टी शेतकरी कुटुंबात जन्मल्यामुळे असं मला वाटतं. तिथपर्यंत ते त्याचे धागे जुडतात, एरवी ते काही शिकून येण्यासारखं नाही. बरोबर. सर तुम्ही ज्या शेतकरी परंपरेतले आहात, मी सुद्धा शेतकरी कुटुंबातला आहे. एकेकाळी शेती हा भारतीय समाज जीवनाचा आधार होता
आणि आता शेतकरी मरत चालल्यात, शेती तुटत चाललेली आहे आणि त्याच्यावर आधारित जी ग्रामव्यवस्था होती ती संपत चाललेली आहे. म्हणजे सगळ्यांना शहराकडे यायचं आहे. तर याच्याकडे तुम्ही कसं बघता? जशी भाषा मागे पडते आहे तशी आपली जी मूळ शेती आहे ती पण मागे. म्हणून ज्योतिराव फुलेंनी सांगितलं होतं की प्रत्येक शाळेत शेती हा विषय शिकवला पाहिजे. म्हणजे अगदी तुम्ही आता राजा शिवाजी हायस्कूल आहे किंग जॉर्ज, ह्या डॉन बॉस्को आहे, तिथे सुद्धा शेती शिकवली पाहिजे. त्यांनी आयुष्यात जरी काही शेती केली नाही तरी त्याला शेती आवश्यक आहे, कारण तो जे खातो रोज ते शेतीतूनच येतं. सर, मग आम्ही अपेक्षा करावी का हिंदू नंतरचे, तुम्ही म्हणालात ना वटवृक्षाच्या हो, काही ते आता फांद्या तुम्हाला मांडायच्या येत आहेत, आहेत. तर हिंदू नंतर जे येणार आहे त्यामध्ये हे सगळे नवीन सांस्कृतिक बदलाचे हे संदर्भ मी म्हणतो येणार का? असंच येणार नाही, कारण लिहिताना त्याच्यावर अनेक पात्र, अनेक प्रसंग, त्याच्यातून त्याचा एक आकार येत जातो, तो नैसर्गिक आकार येतो. आता मी बोलतोय तो इथला आकार आहे, पण तो लिहितानाचा आकार पण आपण बीज तेच असणार, म्हणजे सूत्र असंच असणार जवळपास. बरोबर आहे. एक 15-20 सूत्र आहेत माझी, त्यातली हिंदूमध्ये ती 2-3 मांडून झाली आहेत. आता एक फेमिनिझमचं एक सूत्र आहे, आपली स्त्रियांची परिस्थिती कशी वाईट झाली, खेड्यांचं आहे, ॲग्रिकल्चरचं आहे, ह्या कास्ट सिस्टीमचं आहे, ही सगळी सूत्र आता येतील एक एक. खोसला असो किंवा त्यानंतरच्या जरीला, बिडार, या सगळ्या याच्यामध्ये आम्हाला नेमाडे सरांचं व्यक्तिगत आयुष्य कुठेतरी दिसतं. मी जेव्हा बिडार चांगदेव चतुष्टय लिहिलं, त्याच्यात काही औरंगाबादमधल्या माझ्या आयुष्याचा भाग राहून गेला होता, किंवा नामांतराचा काही भाग राहून गेला होता, किंवा युनिव्हर्सिटीतलं जे काही राजकारण चालतं त्याचा भाग राहून गेला होता. तर तो मग हिंदूमध्ये आला, असा तो कुठेतरी येतो, कारण ते आवश्यक वाटतं, पण एखाद्या वेळी ते बसत नाही त्यावेळच्या त्या रूपाच्या चौकटीत. तर तसं मग ते बाजूला आपोआपच पडतं, म्हणजे ते तिथून रिजेक्ट झाल्यामुळे बाजूला पडतं, पण ते येतं. आणि मला असं वाटतं की मी जे काही अनुभवलं त्यातलं एक बरंचसं एक निदान 50% वर तर सगळं आलेलं आहे. सर, जसं शेती आहे, म्हणजे माती आणि मातृभाषा या दोन्ही जगवण्यासाठी, दोन्ही टिकवण्यासाठी कसा, म्हणजे काय केलं पाहिजे, कशी योजना केली पाहिजे, कोणता कालबद्ध कार्यक्रम केला पाहिजे? म्हणजे जसं आत्तापर्यंत जे काही विचारवंत म्हणत आले की तुम्हाला एक मातृभाषेपर्यंत पर्याय नाही, हे तर मान्य झालं आहे. आणि सगळ्या अगदी पॅरिस कन्व्हेन्शन, नंतर हॅम्बुर्ग कन्व्हेन्शन, युनेस्कोची लिंग्विस्टिक कमिटी, या सगळ्यांनी मातृभाषा वर्ल्ड बँकेचा रिपोर्ट, आता 2004 मध्ये एक भाषेचा एक रिपोर्ट आला, सगळ्यांनी मातृभाषा टिकवल्या पाहिजे, जगवल्या पाहिजे. कारण या पृथ्वीची जी काही विविधता आहे आणि विचार करण्याची म्हणजे रेजिमेंटेशन न होणं हे या वेगवेगळ्या भाषांमुळे शक्य होतं, आणि म्हणून त्या टिकवल्या पाहिजे. असं असताना मग तुम्हाला हे केंद्रस्थानी ठेवलं पाहिजे की मातृभाषा तुम्ही केंद्रस्थानी ठेवा. आणि आपल्या देशात ते होतं. आपल्याकडे आपली भाषा आता येतेच, पण दुसरी भाषा जवळची येते. सगळे गुजराती लोक मराठी नीट बोलतात, आमचे शेजारी सगळे, आमच्या मुली आता मराठी असताना गुजरातीत बोलतात. हे कशामुळे होतं की ही एकमेकांच्या रिस्पेक्ट देणं आणि तुमचंही राखणं, अशी एक बॅलन्स आपल्याकडे होता. पण तो इंग्रजीमुळे तो बॅलन्स गेला की आता एक परकी भाषा आली की आसपासची शिकायची गरज नाही. म्हणजे मग 2 शेजाऱ्यांनी इंग्रजीत बोलायचं, ते हा गुजराती बोलत नाही, तो मराठी बोलत नाही. तर हे आपल्याकडे कधीच फेनॉमेनल नव्हतं. मुंबईत कोणाला गुजराती येत नाही असा माणूस नव्हता पूर्वी, किंवा मराठीत नसला असा गुजराती माणूस नव्हता. कानडी मराठीचं तसंच म्हणता येईल. हे देशभर आहे. अगदी आसाममध्ये तर 200 भाषा आहेत, आणि त्या गुण्यागुंतांनी वाढत आल्या. त्यांनी कधी नाश केला नाही कोणाचा. आता कर्वी लोक, मला परवा मी ज्यांच्यात काम केलं, त्या कर्वी लोकांचे 200च लोक राहिलेत फक्त. एक तेवढी वरून ते दाखवतात हे एवढे आमचे लोक आहेत, त्याच्यात फक्त 200 लोक आहेत. पण ते आनंदाने त्यांची गाणी म्हणतात, त्यांचं एक साहित्य, लोकव्यवहार, भाषा व्यवहार त्यांचा सुरू असतो. त्यांची घरात प्रत्येकाच्या माग असतो, तर ते विणतात वगैरे, असं ते टिकवलं आहे. आता 200 लोकांना जर त्यांची संस्कृती टिकवता येते, तर 12 कोटी मराठी लोकांना का नाही टिकवता येईल? पण तो विचार नाही, तो विचार आला की तुम्ही मातृभाषा केंद्रस्थानी ठेवा की तुमचे सगळे प्रश्न मिटतात. दुसरं, मातीचं तुम्ही म्हणतात तेही तसंच आहे की मातृभाषेसारखंच मातीचंही महत्त्व, की तुम्ही जे रोज खाता, की रोज तुम्हाला जे लागतं त्याची एक केंद्रस्थानी रचना केली पाहिजे. की मग जे सगळी काही इंडस्ट्री असो, ॲडमिनिस्ट्रेशन असो, सर्व्हिसची क्षेत्र असो, या सगळ्यातला काही भाग म्हणजे ॲग्रिकल्चरल टॅक्सच बसवला पाहिजे आता, की जे खातात त्यांच्यावर 10% टॅक्स
आणि तो या शेतकऱ्याला दिला पाहिजे. म्हणजे त्यांनी तिथे बसून आपण सर, तर आता तर सध्या तर सगळीच प्रसार माध्यमं आणि काही स्वतःला अर्थतज्ञ म्हणवणारे लोक शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ नये, शेतकऱ्यांना आर्थिक मदत देऊ नये, अशा खाऊ नये. प्रकारे अतिशहाणपणाच्या गमजा करत करतात. असतात. यांना म्हणायचं तुम्ही खाऊ नका मग. कारण यांना जर काही म्हणत तुम्ही खाता कशा करता, प्लॅस्टिकचं गोळ्या करून खा, ते नाही चालणार. तुम्हाला जर त्या कष्टातून त्या बरं शेतकऱ्याचे कष्ट आता शरद जोशी सांगतातच की शेतकऱ्याचे कष्ट म्हणजे नुसते ऑफिसमध्ये तुम्ही गेला आणि लिहित बसला 12 ते 6 असे नसतात. तर रात्रभर त्याला विचार करावा लागतो की उद्या पाऊस येईल की नाही. उठून तो पाहतो की पाऊस थांबलाय की नाही, जमिनीत वाफ झाली की नाही, जाऊन येतो. किंवा सगळ्याचा त्याला अंदाज घ्यावा लागतो. बाळंतिणी मुलं बांधून पेरण्या करतात. एवढे कष्ट असतात, त्याची काय किंमत करायची. याची किंमत लाखोंनी होते. म्हणजे असं नाही की ते 30 रुपये किलो आणि 40 रुपये किलो ही किंमत त्याची नाही होत. त्याची किंमत लाखोंनी असते आणि ती तुमच्या जीवनाशी संबंधित असल्यामुळे ती तुम्हाला केंद्रस्थानीच ठेवायला पाहिजे, तर आपले शेतीचे प्रश्न मिटतील. आणि हे जे चाललं आहे युरोपियन पद्धतीचं की संबंध इंग्लंडचे लोक परदेशातून अन्न मागवत असतात, बोटीच्या बोटी भरून गहू, तांदूळ, चहा चाललेला असतो. ते नुसते काहीतरी एक जेट, फायर जेट काढतात, बॉम्ब टाकायचं आणि त्याचे 40 एक लाख डॉलर आपल्याकडून घेतात. तर हे चुकीचं आहे. त्यांना तुम्ही शेती करायला लावा. त्यांच्या देशात फक्त बटाटे थोडेफार करतात, सगळं बाहेरून येतं. असं नाही, ते जर्मनी असो, फ्रान्स असो, तुम्ही तुमचं जेवण करता. आपल्याकडून जे धान्य आहे ते तुम्हाला इतक्या रुपयातच मिळेल. आणि त्याच्यात हा सगळा म्हणजे इकॉनॉमीच्या केंद्रस्थानी झालं पाहिजे शेतीसुद्धा, की याच्यावरून तुम्ही मग बाकीचं बजेट ठरवा. आता जे साबणाचे तुम्ही रेट ठरवता ते शेतीचा विचार न करता ठरवता, तसं नाही. ते त्याच्यात तुम्हाला शेतकऱ्याचाही टॅक्स लावला पाहिजे. असा एक जसा एज्युकेशनल सेस असतो तसा एक ॲग्रिकल्चरचा सेस असला पाहिजे. आता त्याच्याशिवाय आपल्या हे प्रश्न मिटणार नाही. डोळसपणे प्रत्येक गोष्टीकडे बघण्याची जी परंपरा महाराष्ट्रामध्ये होती, म्हणजे आपण जो आपल्या लिखाणातून मांडलेला विचार वारसा चक्रधर ज्ञानोबा तुकाराम यांच्यापासून महात्मा फुल्यांपर्यंत आणि त्यानंतरच्या काळात, तर हा जो विचार वारसा होता, हा विचार वारसा आता धोक्यात आलेला दिसतोय. ज्या पद्धतीने 1.5 वर्षापूर्वी दाभोळकरांची हत्या झाली आणि आता पानसरेंना जावं लागलं, हे सगळं जे आहे, मराठी माणूस का बदललाय, असा हिंसक का झालाय? मी म्हटल्याप्रमाणे याचा एक बॅलन्स सगळीकडे गेला आहे. एक तर तुमचा मातृभाषेचा बॅलन्स गेला, त्याच्यामुळे तुम्हाला नीट विचार करता येत नाही. जसं तुम्ही आता नागपूरच्या त्या शाळेतली मुलं हरिपाठ म्हणताय, तर तो एक बॅलन्सच आहे की तुम्हाला जुनी भाषा 13व्या शतकातली आज जिवंत अशी तुम्ही आज वापरता आणि त्याच्यामुळे तो बॅलन्स राहतो. त्यामुळे तुम्ही इंग्रजी शब्द नाही वापरू शकत त्यावेळी, तिथे तोच वापरावा लागतो. शक्ती आणि बळ याच्यातला फरक की बळेविणं शक्ती, तो तिथे भावेविणं भक्ती, बळेविणं शक्ती. जर हरिपाठ नाही म्हटला तर तुम्हाला शक्ती आणि बळ यातला फरक कळत नाही, तुम्ही चुकीचं इंग्रज. आणि मग ते स्ट्रेंथ म्हणजे का, पॉवर म्हणायचं का, बळ म्हणायचं हे कळत नाही. अशी ती बॅलन्स तुमचा जसा भाषेत जातो, तसा विचारात जातो, तसा वागण्यात जातो आणि मग तुम्ही धर्मांध होत जाता आणि तुमचा बॅलन्स जातो. असं आपल्या धर्मात कुठेही नाही की परक्या धर्माचा द्वेष करावा किंवा विचार मांडणाऱ्या लोकांचा द्वेष संपवावं, असं कधीच नसतं. आपल्याकडे मोठमोठे विचार मांडले गेले, अगदी गौतम बुद्धापासून कपिल, सांख्य, अगदी ज्योतिराव फुलेंच्यापर्यंत. पण मारून टाकणं हा प्रकार जमला नाही. तर ज्योतिराव फुलेंना मारणं फार सोपं होतं. ते तर म्हणजे ती सुरुवातच होती. म्हणजे आज जे झालं त्याची सुरुवात तीच होती. पण ते मारेकरी बिचारे खालच्या वर्गातले असल्यामुळे त्यांना पटलं ते होण्याचं. पण आता हे मारेकरी खालच्या वर्गातले नसावेत म्हणून त्यांना ते पटलं नाही, असा त्याचा अर्थ आता. म्हणून ते मारूनच टाकतात, असं झालंय. पण मारून थोडीच विचार संपणार नाही, संपत ना. उलट ते आता त्याचं जर आता प्रत्युत्तर द्यायचं म्हटलं तर मग किती जड जातं ते आपल्याला वेळोवेळी समजतं. म्हणजे आपला तालिबान मग होतो आणि सगळा देश त्याच्यामुळे खड्ड्यात जातो. जसा आता मिडल ईस्ट सगळा अगदी इराकपासून तर पाकिस्तानपर्यंत हे बिघडलंच आहे सगळं. ते कधी दुरुस्त व्हायची शक्यता नाही. तसं आता हिंदुस्थानात होता कामा नये, एवढं आपण आता निदान पाहायला पाहिजे. कारण हा शेवटी आपला वेगळ्या परंपरेचा देश आहे. बरोबर आहे. आपण सगळेजण ती आशा करूया सर. तुमच्यासारख्या ज्ञानी आणि तपस्वी लोकांनी जी साहित्य साधना केलेली आहे, ज्ञान साधना केलेली आहे, ती जास्तीत जास्त लोकांपुढे गेली पाहिजे. तर मराठीतला हा जो समृद्ध विचार वारसा आहे
तरुण पिढीच्या मनामध्ये रुजेल आणि त्यातून सुखशांतीचा आणि समृद्धीचं वातावरण त्यातून निर्माण होईल अशी आपण अपेक्षा करूया. सर धन्यवाद. आपण IBN लोकमतशी याविषयी सगळं तुमचं विचारधन आमच्यासमोर मांडलं आणि तरुण पिढीला यातून बऱ्याच गोष्टी शिकता येतील अशी आपण आशा करूया. पुन्हा एकदा आपल्या ज्ञानपीठ विजेतेपदासाठी आपलं मनपूर्वक अभिनंदन आणि पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. आम्ही वाट पाहतो आहोत हिंदू पुढच्या कादंबऱ्यांसाठी. आता हे असं कमी केल्याशिवाय मला लिहिता येणार नाही, त्यामुळे आता हे मला वाटतं शेवटच करूया. आता इथे मी लिहायला लागतो. धन्यवाद सर. धन्यवाद. आता वर्षभर मला परत बोलवू नका एवढी माझी विनंती आहे. नक्की सर, नक्की. थँक्यू.